-5 डिग्री टेम्परेचर आहे बाहेर, -5. आणि आमच्या पोरींचं काय चाललंय हे तुम्हाला मी दाखवतोय या ब्लॉग थ्रू. तू माझ्या बर्थडे साठी काय गिफ्ट आणलंय? स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन दागिने घेऊन आलेली. देख रहे हो विनोद, कैसे टिकली निवडी जा रही है. काजलचा ही पहिली मकर संक्रांत आहे युरोप मध्ये. इश्क पहली सांस भी इश्क ही है आखरी दम. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे माझा बर्थडे. आज आहे 15 जानेवारी आणि आम्ही पोस्ट मकर संक्रांत सेलिब्रेशन करणार आहे. ॲक्च्युली काल मकर संक्रांत झालेली आहे, पण दुर्गेश, प्रिया आणि काजल हे आज आलेले आहेत आपल्याकडे आणि आज आपण सेलिब्रेट करतोय मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीचं आपण पोरींची तयारी चालू आहे. आम्ही जस्ट उठलोय आता आणि आम्ही प्रिया फेक दाखवते की ती काम करतीये, अंगावरचं घेऊन मस्त कोझी होऊन तिचं काम चालू आहे. तर आज आपण मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन करणार आहे. तर तुम्ही बघू शकता दुर्गेश हा आंघोळीला गेलाय चक्क, पण त्याच्यामुळे अजून गेला नाहीस का? तर दुर्गेश पण रेडी होतोय. आता घ्या यांचं आंघोळ्या चालल्यात, अजून कपडे बदलतात आणि मला म्हणतात शूट करा. कुठून करू शूट सांगा तुम्हीच मित्रांनो. मग प्रिया, तू माझ्या बर्थडे साठी काय गिफ्ट आणलंय? मला बर्थडे गिफ्ट म्हणून माझा प्रेझेन्स हाच तुझ्यासाठी तुझं बर्थडे गिफ्ट आहे मित्रा. तुला कळतंय का, मी सकाळी 6:30ला उठून ऑफिसला जाऊन 5:30ला घरी येऊन 6ची ट्रेन पकडून एवढा ट्रॅव्हल करून तुझ्या बर्थडे साठी आले. तर पोरींचं कोण आहे का इथं? दाखव कसं दिसतंय. केस का नाही विंचरली तू? मी आंघोळ करून आलो, ते 3 कॉल होते, मग मी तिकडे गेलो. 3 कॉल होते का? कोणाचे होते कॉल? मग आता काय करतो? सुकवायचे आहेत का तुला? बायकोला फूक मारायला लाव ना. मग माझी बायको रेडी झालेली आहे, चालू आहे रेडी होणं म्हणजे. तर घरातला पसारा इग्नोर करा मित्रांनो. दोन्ही पोरी काळ्या साड्या घालून रेडी होत चाललेल्या आहेत. हे बघ, दाखव काजल, मेकअप नंतर कर. मी रेडी ऑलरेडी झालेलो आहे. येस, माझ्या मित्राचं आवरून झालं की मी आवरणार. मित्र का पाहिजे रे तुला कंगवा? माझ्याकडे तिथं माझा मोठा आहे ना, घे ना बाळा. मित्र केस विंचरतोय. स्टायलिश डूड, स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन, स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन, स्टायलिश स्टार. फेक ऍक्टिंग करू नका प्लीज. दोघीच्या दोघी फेकाड्या. फेक ऍक्टिंग बघतोय का इथं काय चालू? मीरा नीट करायची. बसायचं सोडून दे, पॅन्टच नाहीये घरात. तो मग 3 जीन्स आहेत माझ्याकडे. आणि त्या तुला बसत नाही का दुर्गेश? दुसरं बसत नाही. काय झालाय प्रिया? तो बियर झालाय ना का टेडी? काय टेडी बियर झालाय का? बघताय, देख रहे हो विनोद, कैसे टिकली निवडी जा रही है. अरे माझे मागून सांग ना यार तुझ्या फ्रेंडला. प्रियाच्या माग का लपतोय दुर्गे? अरे तू छान दिसतो. तुझ्या घरात माळ नाही दिली का बायकोने? हे बायको दागिने घेऊन आलेली, म्हणजे व्हिडिओत तुम्ही बघू शकता. हातात घालायला, गळ्यात घालायला, अरे वा, तू घेऊन आली. टिकल्या, बांगड्या, इकडे चल. गळ्यात खूप व्हरायटीच्या गोष्टी घेऊन आली ती. बघू शकताय नवीन नवरीचे थाट. मित्रा, तू आवरता आवरता असंच काम करायला गेला का? झालं माझं आवरून. आवरून झालं म्हणून काम करायला गेला का तू? तेवढा वेळ लागेल, तेवढा वेळ काम होतं. तेवढ्या वेळात तुझी एक शिफ्ट संपल का?
जोडपं कसं दिसतंय बघू द्या, उभं राहा. खूप काम असेल ना दुर्गेश तुला, टाइम नसेल ना तुझ्याकडे अजिबातच. नाही, हो का? टाइम नाही ना? काम नाही असं. अच्छा, मला वाटलं टाइम नाही. मॅनेजरचं नाव काय, युट्यूब वर फॉलो करतो त्याला टाकतो आणि जर्मन मध्ये ट्रान्सलेट किंवा इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करतो खाली. छान दिसतंय दोघं. बघून घ्या. अयो सटकायचं. -5 डिग्री टेम्परेचर आहे बाहेर, -5. आणि आमच्या पोरींचं काय चाललंय हे तुम्हाला मी दाखवतोय या ब्लॉग थ्रू. म्हणजे एवढं उत्साही कसं असू शकतो कोण. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही बघा इथे काय चाललंय. पोरींचा इथं फोटोशूट चाललेला आहे. -5 डिग्री मध्ये पण या खुश आहेत. म्हणजे तुम्ही इथं बघा, बर्फ आहे इथं, बर्फामध्ये पण त्या पोरी. -5 मध्ये पण पोरींचं शूट चाललंय. पहिल्यालाच घालतात फक्त. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग. आय होप तुम्हाला काजलची पहिली मकर संक्रांत नक्कीच आवडली असेल बघायला. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोनालीची मकर संक्रांत कशी केली सेलिब्रेट आम्ही, ते जाणून घ्यायची तुम्हाला इच्छा असेल तर या व्हिडिओच्या एंडला मी अजून एक क्लिप टाकणार आहे. तर तुम्ही ती सोनालीची पहिली मकर संक्रांत आम्ही कशी सेलिब्रेट केली होती जर्मनीमध्ये ते पण तुम्ही बघू शकता. त्यावेळेस खूप एक्स्ट्रीम वेदर होतं, म्हणजे बर्फ पडला होता आणि खूप थंडी होती. तर आम्ही त्यावेळेस हा व्हिडिओ शूट केला होता. तेव्हा मी व्लॉगिंग नव्हतं करत, त्याच्यामुळे फक्त एक छोटीशी क्लिप आहे. तर आय होप तुम्हाला ती नक्की आवडेल. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. आणि पुढचा व्लॉग हा खूप जास्त एक्साइटिंग असणार आहे आणि खूप जास्त सरप्राइझिंग पण असणार आहे. कारण की पुढच्या वीक मध्ये आहे सोनालीचा बर्थडे. आणि आम्ही सोनालीचा बर्थडे कसा सेलिब्रेट करतो, आम्ही काय काय करतो ते पाहायला नक्की विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, सी यू. आणि काळजी घ्या तुमची पण, तुमच्या आई वडिलांची पण. कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला, असा कसा बाई